राज्यघटनेचे स्रोत. तर भारतीय संविधान सभेने राज्यघटना बनवताना कुठून कोणत्या कोणत्या देशातून, विदेशांच्या संविधानातून आणि कोणत्या ॲक्टमधून घेतलेले प्रोव्हिजन घेतलेले, तरतुदी घेतलेले ते आपण राज्यघटनेचे स्रोत या करून देऊ. ओके. गोवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 चा कायदा. भारत सरकार 1935 चा कायदा. मराठीत लिहू शकतो. भारत सरकार 1935 चा कायदा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 चा कायदा होता. त्याच्यापासून भारताला संघराज्य पद्धती. इकडे लक्ष दे विषय. तर संघराज्य पद्धती म्हणजे काय? संघराज्य पद्धती म्हणजे पॉवर ही फक्त सेंट्रल मध्ये एकवटलेली नसलेली की असं व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन आहे पॉवरचं. व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन म्हणजे इथं सेंट्रल पण राज्य करता येईल आणि स्टेट पण राज्य करता येईल. ओके. पॉवरचं असं दोन्ही याच्यात डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. ओके. हे संघराज्य पद्धती आहे. संघराज्य पद्धतीचे वैशिष्ट्य कसं आहे? वैशिष्ट्य म्हणते आता डोल गव्हर्नमेंट आहे सेंट्रल आणि स्टेटला. ओके. त्याच्यानंतर ही संघराज्य पद्धती अशी आहे की भारताची संघराज्य पद्धती अशी आहे की जे राज्य आहे ना, हे भारताचे राज्य आहे ना, याला डिसइंटिग्रेट करू शकतो भारत. म्हणजे एका राज्यापासून दोन राज्य तयार करू शकतो. ओके. कंबाईन करू शकतो. हा. पण अमेरिकेचे संघराज्य कसं आहे, फेडरेशन कसं आहे, अमेरिकेमध्ये जे संघराज्य आहे ते राज्यांनी मिळून बनवलेलं हे राज्य आहे. म्हणजे दोन राज्यांनी मिळून बनवलेला देश आहे असे तिथले राज्यांनी. तर तिच्यात असं आहे अमेरिकेच्या संघराज्य पद्धतीमध्ये असं आहे की अमेरिकेचे राज्य आहे ना हे वेगळे नाही होऊ शकत. अमेरिका म्हणजे त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला वेगळे नाही करू शकत. दोन राज्य ते जॉईन नाही करू शकत किंवा त्यांना वेगळे नाही करू शकत. ओके. आणि संघराज्य पद्धतीचे अजून एक आहे लिस्ट. पॉवर कशी डिव्हिजन ऑफ पॉवर लिस्ट मध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर कशी मेन्शन केले, केंद्र सूची. ओके. त्याच प्रकारे राज्य सूची, केंद्र सूचीचे वेगळे विषय, राज्य सूचीचे वेगळे विषय हे आपल्याला संघराज्य पद्धती डिफाईन करतात. ओके. इथपर्यंत समजलं. आणि राज्यपालाचे पद गव्हर्नरचे पद कुठून घेतलंय? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 पासून राज्यपालाचे पद घेतलेले आहे. ओके. त्याच्यानंतर भारतीय न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्था कशा प्रकारची आपली ती आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 नुसार घेतलेली. तू लिहिलंय का? इंग्लिश मध्ये पाहिजे तुला का लिहिलंय का अगोदर? इंग्लिश मध्ये लिहिलंय का? लिहिलंय की देऊ तुला लिहून? लिहिलेलं आहे ना. गव्हर्नमेंट ऑफ ऍक्ट 1935 फेडरल स्कीम ऑफिस ऑफ गव्हर्नर ज्युडिशियरी पब्लिक सर्व्हिस कमिशन. लोकसेवा आयोग. लोकसेवा आयोग ना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 मधून लोकसेवा आयोग घेतलेला आहे. ओके. लोकसेवा आयोग कोणते कोणते आपले? UPSC, आपले स्टेट सर्व्हिस कमिशन PCS, आपले MPSC. ओके. हे सर्व करून घेतलंय लोकसेवा आयोग करून घेतले. नंतर आणीबाणी विषयक तरतुदी. जेव्हा भारतात इमर्जन्सी लागते म्हणजे एक्सटर्नल इंटरनल ॲग्रेशन, वॉर होणारे असले, एखादे युद्ध होणार असलं तेव्हा आणीबाणी लागते, तेव्हा आणीबाणीच्या तरतुदी या कायद्यानुसार घेतलेल्या आहे. ओके. त्याच्यानंतर प्रशासकीय तपशील. प्रशासन कशा प्रकारे चालवणार त्याचं तपशील म्हणजे डिटेलमध्ये आहे गव्हर्नमेंट ऑफ ऍक्ट 1935 नुसार घेतलेलं आहे. ओके. लिहिले इथपर्यंत लिहिलं.
संसदीय शासन व्यवस्था ही इंग्लंडच्या राज्यघटनेपासून घेतलेली आहे, ब्रिटनच्या. ओके. आता संसदीय शासन व्यवस्था आणि अध्यक्षीय शासन व्यवस्था अशा दोन प्रकारच्या शासन व्यवस्था आहे. ओके. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये काय असतं, जे कार्यकारी मंडळ आहे ना, कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार असते. आता कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ काय? कार्यकारी मंडळ म्हणजे तुमचे एक्झिक्युटिव्ह मंत्री, IAS IPS ऑफिसर, ते तर नाही, पण संसदेत आपल्या पार्लमेंटमध्ये मंत्री समजून घ्या. कायदे मंडळ म्हणजे राज्यसभा, लोकसभा. लोकसभेमध्ये हे लोकसभेला जबाबदार असते, एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेटरला जबाबदार असते. ओके. म्हणजे यांनी जर राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला यांच्या विरोधात, त्यांना राजीनामा द्यावा लागतो. ओके. संसदीय शासन पद्धती. आणि एक दुसरी शासन पद्धती आहे आपली अध्यक्ष शासन पद्धती. त्यात एकच हेड असतो. संसदीय शासन पद्धतीमध्ये दोन हेड असतात, एक नॉमिनल आणि एक रिअल. आपल्याकडे नॉमिनल कोण आहे? हेड. नॉमिनल हेड आहे आपल्याकडे प्रेसिडेंट. ओके. आणि रिअल पॉवर कोण एक्झिक्यूट करतं? प्राईम मिनिस्टर. ओके. कायद्याने स्थापित राज्य, कायद्याचे राज्य. कायद्याने स्थापित राज्य म्हणजे कोणालाच हे विनायची सजा नाही होऊ शकत. ओके. कोणी सुपिरियर नाहीये. ओके. आणि दुसरी विधी प्रक्रिया, कायदे बनवायची प्रक्रिया कशा प्रकारे असते हे ब्रिटनच्या राज्यघटनेपासून घेतले. कायदे कशा प्रकारे बनते? पहिले एका ग्रहात बिल पास होतं, दुसऱ्या ग्रहात पाठवलं जातं, नंतर ते दोन्ही ग्रहांनी संमत दिले तर प्रेसिडेंटकडे पाठवलं जातं आणि त्याचा ऍक्ट बनतो. ओके. त्याच्यानंतर एकेरी नागरिकत्व, म्हणजे भारतात फक्त एकच नागरिकत्व आहे, कोणतं? सिटिझन्स ऑफ इंडिया. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये कसं आहे, दोन प्रकारचे नागरिकत्व आहे, एक स्टेटचं पण आणि सेंट्रलचं पण. ओके. ते दोन प्रकारचे नागरिकत्व आहे. कॅबिनेट व्यवस्था, आपली जी मंत्रिमंडळ व्यवस्था आहे कॅबिनेटची, ती या राज्यघटनेपासून घेतलेली. त्याच्यानंतर द्विगृही संसद. द्विगृह म्हणजे दोन कोणते कोणते ग्रह आहे आपल्याकडे? एक आहे लोकसभा आणि दुसरे राज्यसभा. विधानसभा आणि विधान परिषद हे स्टेटला झालं. संसदीय विशेषाधिकार. संसदीय विशेषाधिकार म्हणजे जे संसदीय म्हणजे जे दोन गृह आहे, एक राज्यसभा, लोकसभा, यांना विशेष अधिकार आहे काहीतरी. तसेच त्यांचे जे सदस्य MP यांना पण विशेष अधिकार आहे. जसे ते कोणत्या याच्यात बैठक, एखादी हे चालू असले, समितीचं बैठक चालू असली, त्या बैठकमध्ये भाग घेऊ शकतात. ओके. त्यांना कोर्टात ती हजर नाही, म्हणजे साक्ष नाही देऊ शकत कोणा विरोधात. ओके. हे MP यांना विशेष अधिकार असतात. ओके. चालेल पर्यंत ते डाऊट त्याच्यात समजते? अमेरिकेची राज्यघटना. अमेरिकेच्या राज्यघटनेपासून घेतलेलं आहे. मूलभूत अधिकार, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतींवर महाभियोग, सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून काढणे आणि उपराष्ट्रपतीचे पद. आता मूलभूत अधिकार आपण पाहिलेले आहे. मूलभूत अधिकार आहे पार्ट 3 मध्ये आर्टिकल 12 to 35 मेन्शन केलेलं आहे. ओके. त्यानंतर न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य. न्यायव्यवस्था ही कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, कार्यकारी मंडळ या दोघांपासून स्वतंत्र आहे. कायदे मंडळाचं काम काय आहे? कायदे बनवणं. कार्यकारी मंडळाचं काय काम काय? त्याच्यावर इम्प्लिमेंट करणं. ज्युडिशरीचं काम काय? न्यायव्यवस्थेचं काम काय? न्यायाचं संरक्षण करणं. तो लॉ योग्य आहे की अयोग्य हे डिसाईड करायचं काम न्यायव्यवस्थेचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर न्यायिक पुनर्विलोकन. तू विचारलं मला आता न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय? न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय? एखादा ऍक्ट आहे, तो इम्प्लिमेंट झाला, म्हणजे ऍक्ट बनला,
त्या ऍक्ट मध्ये अशा तरतुदी आहे की त्या कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचे जे प्रिन्सिपल आहे, तत्व आहे, त्याच्या विरोधात जाऊ राहिले ते ऍक्ट, बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात जाऊ राहिले. तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा बनलेला कायदा आहे ना, तो रद्द करू शकतो. ओके, त्याला म्हणतात न्यायिक पुनर्विलोकन. समजलं? त्यानंतर राष्ट्रपतींवर महाभियोग. राष्ट्रपतींना जर पदावरून दूर करणार असलं तर इम्पिचमेंट प्रोसिजरद्वारे म्हणजे महाभियोगाद्वारे त्यांना पदावरून दूर केलं जातं. त्याची प्रोसेस आपण राष्ट्रपती चॅप्टरमध्ये पाहून घेऊ. ओके, त्याच्यानंतर सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून काढणे. ओके, याची प्रोसिजर पण अमेरिकेच्या राज्यघटनापासून घेतलेली आहे. ओके, आणि उपराष्ट्रपतीचे पद हे पण आपण अमेरिकेच्या राज्यघटनेपासून घेतलेले आहे. ओके, समजली पण? आयर्लंडच्या राज्यघटनेपासून आपण काय काय घेतलेलं आहे? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. ओके, DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. जे पार्ट किती? पार्ट 4 मध्ये राज्याला कायदे करण्यासाठी, ओके, कल्याणकारी कामं करण्यासाठी तर राज्याला एक डायरेक्शन दिलेले आहे. ओके, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. आणि त्यानंतर राज्यसभेतील सदस्यांचे नामनिर्देशन. राज्यसभे म्हणजे 12 सदस्य असतात, त्याचं नामनिर्देशन कोण करतं? राष्ट्रपती. ओके, राज्यसभेतल्या 12 सदस्यांचं नामनिर्देशन राष्ट्रपतीद्वारे केलं जातं. हे आयर्लंडच्या राज्यघटनेपासून घेतले. त्याच्यानंतर राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत, युनिक अशी निवडणूक पद्धत आहे राष्ट्रपतींची, जी आयर्लंडच्या राज्यघटनेपासून घेतलेली आहे. आपण राष्ट्रपतीची निवडणूक कशा प्रकारे होती आपण राष्ट्रपती चॅप्टरमध्ये पोहोच. ओके, जे सदस्य राष्ट्रपतीच्या मनानुसार काय कसं? कोणते सदस्य? 12. नाही, जे 12 सदस्य राहते ना, हे राष्ट्रपती जे नामनिर्देशित करतो ते 12 सदस्य एक कला, ओके, विज्ञान अशा घटनांमधून ते विशेष हे प्रावीण्य देतात. त्यातल्या तशा 12 जणांना निवडतो राष्ट्रपती. ओके, कॅनडाच्या राज्यघटनेपासून आपण काय काय घेतलेले? प्रभावी केंद्र सत्ता असलेले संघराज्य. आता प्रभावी केंद्र सत्ता असलेले म्हणजे प्रभावी केंद्र सत्ता म्हणजे कॉन्स्टिट्यूशन एकच आहे. ओके, राज्यांचं कॉन्स्टिट्यूशन नाही आहे. केंद्र कसं झालं? प्रभावी, डॉमिनियन झालं राज्यामध्ये. त्यानंतर नागरिकत्व, नॅशनॅलिटी किती आहे? एकच आहे, फक्त कोणाकडे? सेंटरकडे, स्टेटकडे नाही. ओके, समवर्ती सूची. समवर्ती सूचीमध्ये कायदे बनले, राज्य बनवू शकतं आणि स्टेट पण आपण सेंटर पण बनवू शकतं. पण सेंट्रलला कायदा बनवला आणि राज्यानं अगोदर कायदा बनवला असला, सेंट्रलचा कायदा त्याच्यावर कसा होतो? प्रभावी असतो. हे झालं केंद्र. प्रभावी केंद्र सुद्धा असले संघराज्य. संघराज्य अगोदर मी काय क्लिअर केलेली, संघराज्य म्हणजे वर्टिकल पॉवर डिवाइड बिटवीन सेंट्रल अँड स्टेट. आणि केंद्राकडे शेषाधिकार. आता कॉन्स्टिट्यूशन जेव्हा इम्प्लिमेंट झालं जेव्हा जे विषय तेव्हा नव्हते किंवा जे भविष्यात उद्भवणारे होते विषय भविष्यात 1926 जानेवारी 1950 नंतर जे विषय भविष्यात उद्भवणार होते त्याच्यावर कायदे बनवण्याचा अधिकार कोणाकडे होता? केंद्राकडे. ओके, म्हणून केंद्राकडे शेषाधिकार, उरलेले अधिकार केंद्राकडे देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र. सल्लागार अधिकार क्षेत्र म्हणजे प्रेसिडेंटला
सल्ला देऊ शकतो हे सुप्रीम कोर्ट. ओके, पण हे प्रेसिडेंटवर बाइंडिंग नसणार ते. कंपल्सरी. हा. त्यानंतर केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक. आता हे पण काय झालं, केंद्र सत्ता, प्रभावी केंद्र सत्ता असले की राज्यपालाची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती. ओके, तर हे झालं प्रभावी संघराज्य असलेले. या त्यानंतर केंद्र सूची नंतर राज्य सूची. हे कोणाकडून घेतले आपण? कॅनडाची राज्यघटना. ओके, केंद्र सूचीमध्ये आपण किती विषय ते पाहिलेले अगोदर किती होते? ओके, 97. आता इथे 98. राज्य सूचीमध्ये किती होते? 67. इथपर्यंत ते प्रेसिडेंट हा सर्वांच्या सल्ल्यानुसार चालणारा व्यक्ती आहे, असं आहे. मंत्रिमंडळाचा सल्ला, प्राईम मिनिस्टरचा सल्ला हा प्रेसिडेंटवर बाइंडिंग असतो. ओके, ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेपासून आपण घेतली समोरची सूची. व्यापार वाणिज्य यांचे स्वातंत्र्य आणि संयुक्त बैठक. आता समोरची सूची आपण पाहिलेली आहे. ओके, व्यापार वाणिज्य यांचे स्वातंत्र्य म्हणजे व्यापार करण्याचे आणि कॉमर्स यांचे स्वातंत्र्य आपल्या ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेतलेले. आणि संयुक्त बैठक. आता संयुक्त बैठक कशी? राज्यांनी केलेली. नाही, संयुक्त बैठक सभा. एखादा बिल लोकसभेने पास केलं आणि ते राज्यसभेकडे आलं. आता राज्यसभा ते बिल पास नाही करत आहे, दोघी मध्ये त्या बिलावरून कॉन्फ्लिक्ट चालू आहे, तेव्हा जेव्हा ते बहुमताने त्याच्यावर निर्णय घेतला जातो. ओके, त्याला संयुक्त बैठक म्हणतात. ते आपण पार्लमेंटचे जेव्हा प्रोसिजर असते, ऍक्ट बनवायची प्रोसिजर असते, ते बिल पासून ते ऍक्ट कसा बनतो हे आपण त्यात पाहून घेते नंतर पार्लमेंटच्या चॅप्टर घेते. जर्मनीच्या राज्यघटनेपासून आपण एकमेव तरतूद घेतली. आर्टिकल 356 हा आर्टिकल 356 नुसार जेव्हा इमर्जन्सी घोषित केले जाते, ओके, तेव्हा काही मूलभूत अधिकारांचे आपण स्थगित होते. उदाहरणार्थ आर्टिकल 358 नुसार आपले आर्टिकल 90 स्थगित होतो. आता कलम 19 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे? आपलं स्वातंत्र्याचा अधिकार, सभा भरवणे, मिरवणूक करणे, याचं स्वातंत्र्य आपण स्थगित केलं जातं आर्टिकल 358 नुसार. ओके, आणि आर्टिकल कलम 359 नुसार आपले इतर अधिकार स्थगित केले जाते. ओके, इथले म्हणजे एवढे फंडामेंटल राईट्स दिलेले आपल्या संविधानात पार्ट 3 मध्ये तेवढे स्थगित केले जाते एक्सेप्ट आर्टिकल 21 आणि 20. आर्टिकल 20 काय आहे? आर्टिकल 21 हा राईट टू लाईफ आहे आणि आर्टिकल 20 हा तुम्हाला कोर्टात हे करू शकतो आपण, म्हणजे तुम्ही एखादा गुन्हा केलेला नाहीये हे तुम्ही सांगू शकता की मी गुन्हा केलेला नाही, याचा अधिकार तुम्हाला आर्टिकल 20 नुसार दिलेला आहे. ओके, आणीबाणीच्या काळात. हा, आणीबाणीच्या काळात हे लक्षात ठेवतो. फक्त एक आर्टिकल 58 नुसार, आर्टिकल 90 आहे आणि आर्टिकल 59 नुसार आहे ऑदर राईट्स आहे एक्सेप्ट हे दोन. ओके, रशियाच्या राज्यघटनेमधून आपण मूलभूत कर्तव्य घेतलेले आहे. मूलभूत कर्तव्य कुठे? पार्ट 4 आर्टिकल किती आहे? आर्टिकल 51A. ओके, हे आपण मूलभूत कर्तव्य रशियाच्या राज्यघटनेपासून घेतले. त्याच्यानंतर आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय याचे तत्व आपण प्रेमबंधमध्ये घेतले. आपल्या सरनाम्यामध्ये मेन्शन केलं आर्थिक, सामाजिक, राजकीय न्यायाचे आपण तत्व कुठून घेतले? रशियाच्या राज्यघटनेतून. आर्थिक न्याय म्हणजे काय? सर्वांना समान. हा, आर्थिक न्याय म्हणजे
आपलं जे टॅक्स वगैरे हे भरतो आपण हे सर्वांना 18% GST सर्वांना लागू येईल. ओके. आणि सामाजिक न्याय म्हणजे कोणीच जात धर्म लिंग याच्यानुसार भेदभाव केला करणार नाही. ओके. आणि राजकीय न्याय म्हणजे पॉलिटिकल राईट्स भेटलेले आपल्याला मतदान करण्याचा निवडणूक लढवण्याचा. ओके. फ्रेंच राज्यघटनेपासून आपण घेतलंय गणराज्य पद्धती, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचे आदर्श. ओके. गणराज्य पद्धती म्हणजे काय? गणराज्य पद्धती म्हणजे तुमचा जो हेड येतो तो डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली निवडलेला असतो. उदाहरणार्थ आपल्या भारतात काय प्रेसिडेंट आहे इनडायरेक्टली निवडलेला आहे. ओके. गणराज्य पद्धती. बट ब्रिटनमध्ये कसं आहे, ब्रिटनचा जो हेड आहे तो किंग आहे आणि तो हेरिडिटीनुसार वंश परंपरेनुसार येतो. ओके. म्हणून भारत हे गणराज्य पद्धती कोणापासून घेतली? फ्रेंच राज्यघटनेपासून घेतलेली आहे. ओके. आणि भारताने एक गणराज्य आहे 26 जानेवारी 1949 रोजी डिक्लेअर केलेलं. त्याच्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचे आदर्श आपल्या प्रेमबरमध्ये सरनाम्यामध्ये घेतलेले. स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार भेटलेला आहे आपल्याला. ओके. समता म्हणजे इक्वलिटी समानतेचा अधिकार भेटलेला आहे. त्याच्यानंतर बंधुता म्हणजे सर्वांनी भावपूर्ण श्रद्धा बंधुभावाच्या प्रेरणेने राहायचं. ओके. आणि हे आपल्या कर्तव्यामध्ये पण मेन्शन केलेलं आहे ब्रदरहूड. ओके. दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेपासून आपण घेतलेलं आहे घटना दुरुस्तीची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. घटना दुरुस्तीची पद्धत आपण अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशन आहे आर्टिकल 368 मध्ये मेन्शन केलेलं आहे. आपण ते घटना दुरुस्ती या चॅप्टरमध्ये कशा प्रकारे घटना दुरुस्ती होते, बिल कोण मांडतं, कोण पास करतं. ओके. संयुक्त बैठक होते नाही होत हे आपण घटना दुरुस्ती चॅप्टर करतो. त्याच्यानंतर राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. राज्यसभेचे जे सदस्य असतात त्याचं काही नॉमिनेट होत्या 12 सदस्य जे राष्ट्रपती नॉमिनेट करतो. बाकी सदस्यांची निवडणूक कशा प्रकारे होते त्याची पद्धत आपण दक्षिण आफ्रिकेच्या याच्यामध्ये घेतलेली, राज्यघटनेतून घेतलेली. त्याच्यानंतर जपानच्या राज्यघटनेपासून आपण घेतले कायद्याने प्रस्थापित राज्य. कायद्याने प्रस्थापित राज्य म्हणजे कायदा आहे म्हणजे ऍक्ट आहे. तो ऍक्ट आहे ना तो योग्य प्रोसिजरद्वारे निर्माण झालेला असावा. त्याला कोणी तयार नाही करता. ज्याच्याकडे जे अथॉरिटी आहे कायदा बनवायची त्यांनीच हे केलेलं पाहिजे. त्याला म्हणजे लोकसभा, राज्यसभा. ओके. त्याच्यानंतर हे दोन हे केल्यानंतर मान्यता दिल्यानंतर ते राष्ट्रपतीकडे जातं. ओके. प्रेसिडेंटकडे जाते. ओके. त्याच्यानंतर ही प्रोसेस जेव्हा फॉलो होईल आणि जेव्हा तो ऍक्ट बनेल त्याला म्हणतात कायद्याने प्रस्थापित राज्य. ओके. इथपर्यंत समजलं? काही डाऊट? वाचून घ्या एकदा. आज तुला येत नाही तर वेळ झाला आपला तास झाले. विचारा काही डाऊट आहे का? आज आपले आता मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे चॅप्टर संपलेलं आहे. आता आपण हळूहळू कशात अमेरिकेच्या राज्यघटनेपासून घेतले फंडामेंटल राईट्स नाही. पुढे टॉपिक चॅप्टर म्हणजे त्याच्यामध्ये आता टॉपिक इकडे लक्ष द्या. मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे चॅप्टर संपलेलं आहे आपलं. आता याच्यानंतर आपण संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये काय काय तरतुदी आहे, किती चॅप्टर आहे, त्यात काय काय प्रोसिजर आहे, प्रोव्हिजन आहे हे आपण एक पाहू. ओके. फंडामेंटल राईट्स यांचा चॅप्टर येते प्रेमबल पाहू. त्याच्यानंतर फंडामेंटल राईट्स. ओके. एकदा वाचून घ्या काय काय एवढं ते डाऊट आला काय विचारून